मेन विलन ए आयला ठरवलं जात आहे बरोबर. की ए आय आल्यामुळे जॉब्स चाललेत. हं. तर खरंच ए आयमुळे जॉब्स चाललेत का अजून काही बॅकएंडला दुसऱ्या अजून काही गोष्टी आहेत? यू शुड रीड, यू शुड राईट अँड देन यू शुड स्पीक. हा हम्म. जुना पॅटर्न आहे, हा सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे. अनस्किल्ड म्हणजे कोण? की ज्याच्याकडे डिग्री आहे, पर्सेंटेज आहे, अगदी 80-90% आहेत, पण स्किल नाही आहे. अगदी आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही येणारे जे मुलं असतात त्यांचं प्रत्येकाचं पहिलं स्वप्न हेच असतं की आपल्याला आय टी सेक्टरमध्ये जॉब मिळावं, अशा माइंडसेटमध्ये मुलं असतात. तर तसं का झालं आहे म्हणजे? कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की जॉबचा अर्ज करणं म्हणजे इंटरव्ह्यू आहे. आय टीमध्ये यायचं आहे तर फ्लेक्झिबल राहा. हां. कारण की इन ऑफिस जॉब कमी लोकांना पाहिजेत, कॉम्पिटिशन कमी, तुम्ही तिथेच जा. कारण गेल्यानंतर समोरच्यालाही कळतं की तुम्हाला नीड आहे. सो मला हेच म्हणायचं आहे की वर्क फ्रॉम होमला प्रिफरन्स देण्यापेक्षा यू शुड गो टू ऑफिस. जर तुम्ही फ्रेशर आहेत का महिन्यात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा. एवढे प्रॉपर करा की नॉलेज असलं पाहिजे, रेझ्युमे असला पाहिजे आणि तुमच्या बोलण्यामध्ये वावरण्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी असल्या पाहिजे. मग तुम्हाला का नाही भेटत? म्हणजे माझ्याकडे जेवढे रिक्वायरमेंट येतात त्याच्यामध्ये असं कुठेच मेन्शन नाही केलं की ए आला तरच शॉर्ट लिस्टिंग. इम्पॉसिबल. की आय टी सेक्टरमध्ये जर जॉब करायचा असेल तर कुठले असे बेसिक स्किल्स आहेत की जे मस्ट स्किल्स आहेत आणि ते असायलाच पाहिजे? महाराष्ट्र जागा हो चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या या एपिसोडमध्ये आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत. तर त्या आहेत सारिका जाधव मॅम. त्यांची पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड नावानी कंपनी आहे आणि ते महाराष्ट्रातील मुलामुलींना ज्यांना आय टी सेक्टरमध्ये काम करायचं आहे तर त्यांना तिथे काय काय स्किल्स लागतात आणि कशा पद्धतीने तो जॉब आपल्याला क्रॅक करता येईल हे पूर्ण हँड होल्डिंग ते प्रोव्हाइड करतात. कारण आपण आज बघतो की कितीतरी इंजिनियर्स इंजिनिअरिंग केल्यानंतर पण 6-6, 7-7 महिने, काही-काही वर्षभर पण विदाऊट जॉब असतात आणि त्यांना कळत नसतं की नेमकं आपल्याला जॉब का नाही लागत आहे. तर ते जे मिसिंग स्किल्स आहेत, जे कंपनीमध्ये गरजेचे आहेत, ते स्किल्स कसे अक्वायर करायचे, ते कोणते स्किल्स आहेत, त्याचा किती रिलेव्हन्स आहे आणि कुठल्या कंपनीत काम करायसाठी कोणते स्किल्स असायला पाहिजे. प्लस तिथे गेल्यानंतर बऱ्याच जणांकडे स्किल्स असतात चांगले, पण मग इंटरव्ह्यू द्यायसाठीचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नसतो. तर तो कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा? इव्हन काही जणांना बाकी सगळं येत असतं, कॉन्फिडन्सही असतो, पण इंग्लिशमध्ये कुठेतरी ते मागे पडलेले असतात. तर हे जेवढे पण फॅक्टर्स आहेत, की ज्या फॅक्टर्समुळे तुम्हाला जॉब मिळणं कठीण जातं, त्या सगळ्या फॅक्टर्सवरती पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते आणि मॅम सगळ्यांना पर्सनली हँड होल्डिंग करून त्यांना कसा चांगल्या कंपनीत चांगल्या पद्धतीचा जॉब लागेल याच्यासाठी त्या हेल्प करतात. नमस्ते मॅम. नमस्कार सर. तर तुमचं महाराष्ट्र जागा हो या आमच्या चॅनलवरती सुराज्य पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या इंजिनियर्सकडून वगैरे मेसेजेस पण आलेले आणि त्यांचं एक कुतूहल होतं, त्यांचं एक विचारणं होतं. म्हणजे जवळपास इंजिनिअरिंग करून 5-5, 6-6 महिने, कधी-कधी तर वर्षभर जॉब्स लागत नाहीत. मग अशा सिच्युएशनमध्ये त्या इंजिनियर्सनी काय केलं पाहिजे आणि का नाही लागत आहेत ते जॉब्स? पहिलं तर रिझन फाइंड केलं पाहिजे की खरंच आपण इंटरव्ह्यू देतोय का. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की जॉबचा अर्ज करणं म्हणजे इंटरव्ह्यू आहे. हां, हां, हां. किंवा आपण बस नोकरीवरती ॲप्लिकेशन बटन क्लिक करतोय म्हणजे आपण खूप अर्ज केले, खूप ॲप्लिकेशन केले आणि आपलं कुठं होत नाही. तर तो हो. गोड गैरसमज आहे. मला असं वाटतं की जे रिअल आहे की जसं आपण इंटरव्ह्यूला गेलो, आपण पहिला राऊंड दिला, आपण काही कारणामुळे रिजेक्ट झालो, आपण दुसऱ्या राऊंडला नाही जाऊ शकलो, तर ते रिअलिस्टिक इंटरव्ह्यू झाला पहिला, तर तो फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मग जे आपण फर्स्ट राऊंडमध्ये मिस्टेक केली ती पुढच्या राऊंडमध्ये नाही केली पाहिजे नेक्स्ट टाईम. तर हे खूप गरजेचं झालं आहे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की बरेच मुलं म्हणजे जे आपण बघतो वॉक इन ड्राईव्हच्या लाईन्स असतात, तर तिथे ऑलमोस्ट इंटरव्ह्यू होईपर्यंत बरेच सगळे मुलं निघूनही गेलेले असतात हो. आणि बऱ्याच साऱ्या मुलांना त्या लाईनमधलं माहितीच नसतं की जॉब रोल काय आहे, स्किल सेट काय असणार आहे आणि मला काय आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की रादर दॅन रशिंग टू अ लाईन आपण बघितलं पाहिजे की एक्झॅक्टली मला काय प्रिपरेशन करून जायचं आहे. जरी कुणी रेफरन्स जरी दिला तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्या रेफरन्स देणाऱ्याला विचारलं पाहिजे की रोल काय आहे, मी तयारी काय करू किंवा एच आर राऊंडमध्ये मला काय बोलायचं आहे. बऱ्याच मुलांना त्याची आयडियाच नाही आहे.
त्यांचं असं असतं की रेफरन्स आहे म्हणजे माझं होणारच. हं. तर हे अझम्पशनमध्ये खूप मुलं खूप महिने किंवा वर्ष जगतात आणि त्यानंतर त्यांना रिअलाईज होतं की अरे आपले तर सगळे फ्रेंड प्लेस झाले आणि आपणच ओके. राहिलो. हं. सो मला असं वाटतं की कुठेतरी सेल्फ अनालाइज करणं गरजेचं आहे की माझं कुठे चुकतंय हं. आणि खरंच ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे का? आणि कुठेतरी ॲक्सेप्टन्स पण हवा, की ठीक आहे मला ही गोष्ट नाही जमत. आता समजा एखादा डेव्हलपर म्हणून अप्लाय करतोय, पण त्याला कधीच कोडिंग राउंड क्रॅक होत नसेल, तर त्याला त्याचा प्रिफरन्स बदलण्याची वेळ आली आहे, की जर ओके. कोडिंगमधला हं. सी पण नाही येत, तर मग तो चुकीच्या रस्त्याने चालतोय. हं, तर हं, हे समजणं गरजेचं हं. आहे आणि त्यामुळं जे जस्ट पास आउट मुलं आहेत, तर त्यांचा खूप वेळ जातो. त्यांना अॅनलाईज करता येत नाही. बरेच सारे मुलं कन्सल्टन्सीजला सुद्धा खूप जास्त अमाउंट पे करतात, हो. की कुठून हं. तरी मला अपॉर्च्युनिटी मिळेल आणि माझं काम होईल. सो असं नाहीये. प्रॅक्टिकल एफर्ट कुठल्याही गोष्टीमध्ये टाकायलाच हं. लागतात. इंटरव्ह्यू क्रॅकिंग स्किल्स शिकले पाहिजेत आणि त्यासाठी प्रॉपर आपल्याला गाईडन्स सुद्धा पाहिजे असं. ओके. बरं, आय-टी सेक्टरमध्ये जॉब करणं हं, हे खूप जास्त टेम्प्टिंग वाटतं हं. लोकांना. म्हणजे अगदी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही येणारे जे मुलं असतात, त्यांचं प्रत्येकाचं पहिलं स्वप्न हेच असतं, हं, हं. की आपल्याला आय-टी सेक्टरमध्ये जॉब मिळावा. हं, म्हणजे आय-टी सेक्टरला जॉब लागला की लाईफ सेटल आहे, हं. अशा माइंडसेटमध्ये मुलं असतात. तर तसं का झालंय म्हणजे? कारण की आपण जर इन जनरल जर बघितलं, हं. तर आपल्याला हे दिसतं की आय-टी पार्क्स थोडंसं लक्झरी प्रोव्हाईड करतात. हा पहिला फॅक्टर आहे. हां. दुसरा आहे की जर आपण कंपेअर केलं, समजा एखाद्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्या स्टुडंटसोबत जर कंपेअर केलं ना, तर त्याला पैसा मिळत नाही असा विषय नाही. हं, बट हं. इट टेक्स सम टाईम. हं, की हं. जसं की फॉर एक्झाम्पल त्याला 15 इयर्स नंतर खूप वेटेज मिळतं कारण त्याला एक्सपिरियन्स ॲड झाला आहे. हां, हां, हां. मग तो एकदम एक्सपिरियन्स इंजिनिअर झाला, की एखाद्या मशीनचं त्याला टेक्निक कळतं किंवा एखाद्या मशीनमधला फॉल्ट त्याला कळतो, तर हं, त्याला हं. तेवढं वेटेज त्यानंतर मिळतं. पण स्टार्टिंगला नाही भेटत. जसं की एखादा इंजिनिअर आहे, त्याला 5 to 7 इयरमध्ये त्याचं घर आणि गाडी घेता येते. हं, हं, हे हं. त्या फील्डमध्ये शक्य नाही आहे. तर हा ओके. फॅक्टर सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती आहे, की आय-टी पार्क्समध्ये कसं आहे, की स्किल बेसिस सॅलरी मिळते. हं. जर तुमच्याकडे स्किल आहे, तर ते तुम्हाला तेवढं ग्रोथ देणार. आणि स्विचिंग हा एक महत्त्वाचा फॅक्टर सुद्धा आहे, की हं. आपण कंपनी स्विच केली तर आपल्याला ग्रोथ मिळते आणि स्विचिंगसाठी ऑप्शन्स खूप आहेत. ओके. जसं की आता हं. आपण एखादं फार्माचं एक्झाम्पल घेऊयात. एखादा फार्मा किंवा मेडिकल कोडिंगमधला स्टुडंट आहे. तर त्याला इथे जवळपास सिप्ला आणि सिरम व्यतिरिक्त पर्याय नाही. हो. आपण बघू शकतो. बरोबर. मग त्याला कुठे जायला लागतं? गुजरात किंवा अहमदाबाद जिथे त्या ऑप्शन्स आहेत, कंपन्या आहेत हं, तिथे हं, जायला लागतं. हं. मग खरंच तो तेवढा फ्लेक्सिबल आहे का, की हं. त्याचं कुटुंब तो तिथे सांभाळेल? किंवा त्याला त्याचे रूट्स सोडायला लागतील, की बाबा पॅरेंट्स इकडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याला तिकडे जायचं आहे. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. जर आपण फ्लेक्सिबल असेल तर कुठल्याही फील्डमध्ये आपण काम करू शकतो. फक्त आय-टीमध्ये कसं आहे, की स्विचिंग करायला स्कोप खूप आहे. कारण ऑप्शन खूप आहे. स्टार्टअप आपण बघू शकतो. हं, स्टार्टअप हं, खूप आहे. हं. म्हणजे 50,000-60,000च्या हिशोबाने आहेत. 30-40 मध्ये मिड स्केल आहेत आणि 1,000-1,200 एम-एन-सीज आहेत. हो. तर हा एक ॲव्हरेज रेशो आहे. मग असं जर आहे, तर मग मुलं तेच गोष्टी करणार जे त्यांना सराउंडिंगला दिसतं. राइट, राइट. लक्झरी जरूर आहे, बट मला असं वाटतं की एफर्ट पण पाहिजेत, हं. की फक्त लक्झरीसाठी आपण आय-टीचा हट्ट करतोय. पण कुठेतरी ॲक्सेप्टन्स पण पाहिजे, की मला लगेच कोडिंग येत नसेल, तर मला वेळ द्यायला हं. लागेल किंवा मी अशा गोष्टींमध्ये गेलो पाहिजे, की जिथं कमी कोडिंग आहे आणि माझे लीडरशिप स्किल म्हणा, कम्युनिकेशन स्किल म्हणा, याच्यावरती मला काहीतरी जॉब मिळेल असं. अच्छा. मग आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, ज्यांचं हं. इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांना हं, ज्यांना हं. जॉब्स मिळत नाहीयेत, हं, हं. किंवा फक्त इंजिनिअरिंग नाही, बाकी पण फील्डमधले हं, मुलं, हं. त्यांना पुणेरी पॅटर्न कशा पद्धतीने हेल्प करतं? म्हणजे पूर्ण तुमचं स्ट्रक्चर काय असतं? प्रोसेस काय असते? ओके. आता पहिलं तर हे अंडरस्टँड केलं जातं, की जॉब का नाही मिळत? अच्छा. प्रॉब्लेम्स हं. काय आहेत? हं. कारण बऱ्याचदा कसं होतं, की एक वन वे सांगितलं जातं, हं, तर हं. तसं मुळातच नाहीये. हं. तर एज्युकेशन काउन्सिलर त्यांचं काउन्सिलिंग करतात पहिलं, अच्छा. की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? पॅरेंट्सशी पण बोलतात. हं. आणि जेव्हा आम्हाला कळतं, की नाही इथे कम्युनिकेशनमध्ये वीक आहे किंवा मी जनरली हेच विचारते, की इंटरव्ह्यू जेवढे दिले त्याच्यात काय प्रॉब्लेम आले? किंवा खरंच दिलेत का? हं, हं. हे रिअलिस्टिक प्रश्न विचारल्यावर आम्हाला कळतं, की या मुलाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे? किंवा पास आउट इयर आहे, जे त्याला किती पर्सेंटेज आहे? 10th-12thला किती आहे? कुठल्या कॉलेजचा स्टुडंट आहे? टियर 3 कॉलेज असेल, 2 असेल, तर ते बघितलं जातं सगळं आणि हं. त्यानुसार मग आम्ही त्याला रिकमेंड करतो. त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहेत. आपण ह्याच्याने एवढ्या मंथच्या जर्नीनंतर आपल्याला जॉब मिळू शकतो. तर अच्छा. माझं किंवा माझ्या टीमचं काम काय आहे, की जो वेळ मुलांचा गेलेला आहे हं, अननेसेसरी, हं. की बाबा आता समजा माझ्याकडे एक केस आहे. मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देते, की माझ्याकडे लेटेस्टमध्ये आय-आय-टीचा स्टुडंट आला होता. सातारा लोकेशनला त्यांचं पॅरेंट आहेत, ओके. राहतात. ठीक आहे. सो 2024चं पास आउट आहे. सो आय थिंक गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून क्लास करून
तरीही जॉबचं नाही झालं, कारण तिथे पण टर्म्स अँड कंडिशन असतात की नंबर ऑफ कॉल्स नंतर पुढे आम्ही नाही देऊ शकत. हो बट बरोबर. कंडिशन ही असते की ज्या ठिकाणी पाठवलं जाईल तिथे तुम्हाला जायलाच लागेल. तर त्यामुळे ते नाही झालं. मग त्यांच्या पॅरेंटच्या रेफरन्सवरती बंगलोर लोकेशनला एका कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. मग तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांच्यासारखेच असे 8-10 कलीग्स तिथे काम करतात, पण बिकॉज ऑफ सम रिझन त्यांचं प्रोजेक्ट गेलं. तर मग तिथे एक 8च महिने काम केलं. सो मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही जोपर्यंत हे ट्रेनिंग करताय तोपर्यंत तो जॉब नका सोडू. कारण की फर्स्ट जॉबसाठीचे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, की रिलिव्हिंग लेटर असेल, सॅलरी स्लिप असेल, पी-एफ अकाउंट असेल, हे सगळं विचारलं जातं. सो ॲब्स्कॉन्ड न करता ॲटलीस्ट तुम्ही सायमल्टेनियसली करा. सो आम्ही गाईड केलं त्याप्रमाणे त्यांनी फॉलो केलं आणि आता लेटेस्टमध्ये आय थिंक फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून आता पुण्यातल्या कंपनीत प्लेसमेंट पण झालं. तर त्यांच्या आईचं हे स्पष्ट ओपिनियन होतं की डिग्रीनंतर आम्ही जो टाईम आमचा गेला त्याच्यामध्ये आमची ना प्रोफाईल बिल्ड झाली, ना आम्हाला काही क्वालिटी मिळाली समोरून. सो त्यापेक्षा इथे तुम्हाला एक डिरेक्शन मिळते तुमच्यातला इंटरेस्ट बघून. तर त्यावेळी गेलं तर आपल्याला आपल्या इंटरेस्टचं कामही करायला मिळतं आणि आपल्याला सोबतच आपल्या रेझ्युमेवरती कंपनीचं नाव पण ॲड होतं. तर हे माझं मेन काम आहे माझ्या टीमचं, की समोरच्या व्यक्तीचा वेळ नाही गेला पाहिजे, जो की ऑलरेडी गेला आहे. ओके. तर मग त्यासाठी त्याचा इंटरेस्ट प्लस त्याचे एफर्ट आणि त्याला अपफ्रंटली सांगितलंही जातं त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला आणि पॅरेंटला, की आपल्याला या जर्नी समजा डेटा सायन्ससारखी गोष्ट आहे, तर 6 ते 8 महिने लागतात हे आधीच क्लिअर कम्युनिकेशन असतं. कारण हे सगळं स्पेशलायझेशन आहे. एखादा मुलगा स्पेशलिस्ट बनतोय तर त्याच्यामागं त्याची तेवढी प्रॅक्टिसही पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक पॅटर्न फॉलो केला जातो, की एका महिन्यामध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशनही असतात, टेक्निकल असतं, माझे सेशन असतात, भरपूर गोष्टी चालतात. मग बरोबर. त्या जर आपण केल्या सगळ्याच मन लावून तर नक्कीच मग चांगल्या ठिकाणी त्यांचं प्लेसमेंट होऊन जातं, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू शेड्यूलिंग माझी टीम करून देते. अच्छा. कारण की बऱ्याच मुलांचं असं होतं, की त्यांना हेच कळत नाही एंडपर्यंत, की खरंच हा जॉब रोल माझ्यासाठी वर्थ आहे का? म्हणजे डेजिग्नेशन, वर्क हे नंतर कळतं, कारण कोणी सांगणारं नाही. तर माझी टीम काय करते, की जेडी शेअर केल्यावर एक्सप्लेन करते, की ह्या रोलमध्ये तुम्हाला हे वर्क असेल. याच्यामध्ये तुमचा रोड मॅप असा असेल, की समजा एखादं वर्क आहे डेटा अनोटेशन. मग डेटा अनोटेशन हे डेटा सायन्स जॉबची प्रिरिक्विजिट वर्क आहे. तर मग इथे तुम्ही 6 to 8 मंथ्स काम केलं तर तुम्हाला डेटा सायन्सच्या अपॉर्च्युनिटी मिळतात किंवा डेटा अनालिस्टच्या तरी कमीत कमी मिळतात. त्याच्यामध्ये 3.5 पर्यंत स्टार्टिंग पॅकेज मिळतं. ओके. मग हे सांगणं माझ्या टीमचं काम असतं, की त्यांना एक रोड मॅप दिला जातो आणि जेव्हा ते मुलं ते फॉलो करतात तर त्यावेळेस त्यांची जर्नी अमेझिंग असते आणि त्यांचा वेळही वाचतो. अच्छा. तुमचा जो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला काय वाटतं, की आय-टी सेक्टरमध्ये जर जॉब करायचा असेल, तर कुठले असे बेसिक स्किल्स आहेत, की जे मस्ट स्किल्स आहेत आणि ते असायलाच पाहिजे? तर त्याची काय लिस्ट सांगू शकाल तुम्ही? इंग्लिश कम्युनिकेशन मस्ट आहे. ओके. त्यानंतर HR राउंड, इंग्लिशशिवाय किंवा तुमच्या आपण HR हँडलिंग स्किल म्हणतो, की तुम्हाला HRला हँडल करता आलं पाहिजे, ते आलंच पाहिजे. कोडिंग स्किल आहेत. भले तुम्ही नॉन टेक्निकल ट्रेनिंग घेत असाल, की समजा त्याच्यामध्ये कोडिंग नाही, जसं की कोडिंगला नॉन टेक्निकल बोललं जातं. हां, हां. तरीसुद्धा तुम्हाला त्या टूल्सचं नॉलेज पाहिजे. की ओके. फॉर एन एक्झाम्पल इफ आय टॉक अबाउट द MIS, तर एक्सेलमधले फॉर्म्युलाज रिकॉल झाले पाहिजेत. यू कांट से की एक्सेलमध्ये पण मी फॉर्म्युला नाही का बघून लिहितो असं नाही म्हणू शकत. ChatGPT कर. पॉसिबलच नाही. बरोबर. त्यानंतर तुमचं ॲप्टिट्यूड रिझनिंग खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, की या सगळ्या गोष्टींना ड्राईव्ह करण्यासाठी तुमचं सातत्य खूप पाहिजे. समहाऊ कधी-कधी ग्रुप डिस्कशन होतं समहाऊ किंवा एखाद्या टॉपिकवरती बोलायला सांगितलं जातं. जर कम्युनिकेशनमध्ये फारच डाऊट वाटला तर ते रेअर केसमध्ये होतं. पण मॅक्झिमम टाईम इंग्लिश कम्युनिकेशन, HR राउंड, कोडिंग स्किल आणि ॲप्टिट्यूड हे मस्ट आहे आय-टीसाठी. हे आलंच पाहिजे आणि जर येत नसेल तर ते अपग्रेड केलं पाहिजे आणि मग आय-टीसाठी अप्लाय केलं पाहिजे. ओके. असं म्हणजे दीज आर द बेसिक स्किल्स, बेसिक. की जे बरं हे फक्त इंजिनियर्स शिकू शकतात स्किल्स का कोण शिकू शकतं? म्हणजे त्याच्यासाठी Basically बेसिक एज्युकेशन क्रायटेरिया काय समजतात? डिग्री असली पाहिजे. कुठलीही डिग्री चालते. कोणती डिग्री चालेल? काहीच मॅटर करत नाही. तुमच्याकडे स्किल आहे का? हां. मग कंपन्या द्यायला रेडी आहेत. कारण तुमच्याकडे जर स्किल आहे तर तुम्ही ते वर्क करू शकता. तुम्ही तेवढं आउटपुट देऊ शकता. मग डिग्री मॅटर करत नाही. पण हा ॲक्सेप्टन्स हवा, की भले मी आर्ट्सचा मुलगा आहे, पण मला जर लाखांमध्ये कमवायचं तर मी हे नाही म्हणू शकत की मला इंग्लिश येत नाही. ओके. कारण त्याच्याने काहीच नाही होऊ शकत. सो बेसिक बरोबर. इथिक्स काय आहेत, की ठीक आहे मला पाहिजे, मला येत नाही, आता मला करायचं आहे. तर दीज आर द स्टेप्स. तर ओके. हे नाही मॅटर करत. बट हां, त्यातले त्यात ॲटलीस्ट इंजिनियर लोकांना हॅबिट असते, की एव्हरी 6 मंथ्स प्रोजेक्ट प्रेझेंटेशन व्हायवा ओरल दिलेले आहेत, तर त्यांना ते हॅबिट आहे, की मी पेशन्स ठेवू. तसं इफ आय टॉक अबाउट द अदर डिग्रीजमध्ये ते पेशन्स किंवा सवय नाही. त्याच्यामुळे कदाचित त्या मुलांना थोडासा वेळ लागतो. होऊ शकत नाही असं मुळीच नाही.
इट टेक्स सम टाईम की बाबा ठीक आहे, 1-2 महिने जास्त लागतील, पण मग त्या मुलांना समजलं तर एवढं बेटर व्यवस्थितपणे ते करतात. कारण इट अच्छा. इज जस्ट लाइक अ चिखलाचा गोळा, की तुम्ही त्याला शेप देताय, आकार देताय आणि मग एक मूर्ती बनवताय. पण तो ॲक्सेप्टन्स त्या मुलामध्ये पण पाहिजे. आपण नेहमी म्हणतो जसं की आज गुरुपौर्णिमा आहे. तर एक चांगला शिक्षक असण्यासाठी एक चांगला विद्यार्थी असणंही गरजेचं आहे. बरोबर, वी कान्ट से की बरोबर. शिक्षक चांगले नव्हते. बरोबर, म्हणजे बरोबर. कॉलेज चांगलं नाही म्हणून नाही मिळालं, बॅकग्राऊंड तसं नाही म्हणून येत नाही हो. किंवा इन्स्टिट्यूट चांगलं नाही म्हणून मिळालं नाही. यापेक्षा मी कसा बेटर स्टुडंट होऊ शकतो, तर मला सगळं चांगलं वाटेल. तर ओके. हे मोरल आहे ह्याच्यामागचं. आणि तुम्ही हे जे आत्तापर्यंतचे जे सगळे स्किल्स सांगितले, त्या सगळ्यांमध्ये हेल्प करता अगदी सॉफ्ट आणि हं. टेक्निकल स्किल्स राइट. दोन्हीमध्ये? ए टू झेड सगळ्या ए टू गोष्टींमध्ये झेड. आम्ही हेल्प ओके. करतो. कारण की ॲट द एंड माझं हे म्हणणं आहे, की आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जर गेलो आणि तिथे आपल्याकडून एखादी मिस्टेक झाली जी आपल्याला समजली, वी शुड नॉट रिपीट द सेम मिस्टेक इन नेक्स्ट राइट, इंटरव्ह्यूज. राइट, राइट. कारण जर आपण सेम मिस्टेक जर रिपीट करतोय, तर आपलं कधीच सिलेक्शन नाही होऊ शकत. आपण बरोबर. 20 जरी दिले, तरी ते वर्क नाही होऊ शकत. आज हं. मला आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी कमवायचं आहे, तर मला फ्लेक्सिबल राहायला लागेल. हो. मला माझ्या चुकांवरती दुरुस्त आहे. कारण आता त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देते, की आमच्या एका स्टुडंटला एआय इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट घ्यायचे. BCAचा स्टुडंट आहे तो, सांगोल्याचा, सोलापूरचा. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये कळालं, की डेटा सायन्समध्ये NLP, रॅग वगैरे ते सर्व विचारलं जातं. त्याचं तिथे सिलेक्शन नाही झालं मुंबईला जाऊन. सेकंड कंपनीमध्ये पुन्हा तेच विचारलं गेलं. कारण प्रोफाईल जर ती प्रोफाईल असेल एआय इंजिनिअरिंगची, तर तुम्हाला ते आलंच पाहिजे. त्या मुलाला थर्ड इंटरव्ह्यूसाठी फक्त 3 दिवसाचा वेळ मिळाला, जो आम्ही शेड्यूल करून दिला. 3 दिवसामध्ये त्या मुलाने ते इतकं छान अपग्रेड केलं, की तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं. ओके. कारण की ते डोक्यात फिट होतं, की मॅमनी सांगितलंय सेम मिस्टेक रिपीट नाही करायची. मग मिस्टेक ही होती, की आपल्याकडे ते नॉलेज नाहीये, तर आपण ते अक्वायर करू. बरोबर. आपल्याकडे प्रत्येकाकडे तेवढेच आवर्स आहेत दिवसामध्ये. हं. मग हा माझा कॉल आहे, की मला किती वेळ द्यायचा आहे. जसं मी यंग जनरेशनला नेहमीच सांगते. तर ज्या गोष्टी येत नाही, तर त्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. यापेक्षा मला येतील कशा? त्यासाठी मी नोट्स कशा बनवू? मी किती जास्त इन डेप्थ जाऊ? म्हणजे आजही खूप मुलांचा असा गोड गैरसमज आहे, की मी जर वाचलं तर मला समजतं आणि मी तसंच रिकॉल करेल. हे खूप अंशाने चुकीचं आहे. मला असं वाटतं, की यू शुड रीड, यू शुड राईट अँड देन यू शुड स्पीक. हा जुना पॅटर्न आहे. हा सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे. कॉलेज संपलं म्हणजे वही पुस्तकाचं रिलेशन संपलं असं नाही ना. सो एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही प्रॉपर नोट्स केला, तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच रिकॉल करू शकता. कारण आत्ता प्रॉब्लेम हा आहे, की टेक्निकल गोष्टी रिकॉलच होत नाही मुलांना. राइट. त्यांना असं वाटतं, की मॅमने शिकवलं, मला समजलं, बस संपला विषय. तिथे नाही संपत त्या गोष्टी. तुम्हाला जसं ट्रेनरने शिकवलं तसंच तुम्हाला समोर रिकॉल करायचं असेल, तर तुम्हाला थोडंफार राईट डाऊन करणंही गरजेचं हो. आहे. बरोबर. कारण की टेक्निकल वर्डिंगच आठवत नाही. कन्सेप्ट क्लिअर झालाय. कशाला काय म्हणायचं हे सगळं माहिती आहे. पण टेक्निकल वर्डिंगमध्ये जर रिकॉलच करता येत नसेल, तर समोरचा आपली कुंडली ओळखून बसतो, की याला नाही येत. सो त्यापेक्षा आपण थोडीशी मेहनत घेऊ, जेणेकरून आपल्याला रिकॉल होईल. इतकं अच्छा. सिंपल आहे. बरं, जे आता ग्रामीण भागातली पण मुलं आहेत, की त्यांना पण IT सेक्टरमध्ये जायचं म्हणजे एक ॲस्पिरेशन असतं, की अगदी तालुका प्लेसचे पण मुलं आज आपण बघतो, की त्यांना इथे ॲस्पिरेशन असतं, की आपल्याला IT फील्डमध्ये काम करायचं आहे. आता तुमचं जसं इन्स्टिट्यूट आहे, की जे या मुलांना हेल्प करतं, तर पण ते पुण्यामध्ये लोकेटेड आहे. मग बाहेरचे जे मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी ऑप्शन काय? की म्हणजे ते स्वतःला कसं अपग्रेड करू शकतात? का त्यांना तुमच्यासाठी म्हणजे पुण्यामध्येच यावं लागेल? आपण काय केलं ना, आपली जी सिस्टीम आहे, ज्याला आपण सिस्टम अँड ऑपरेशन्स म्हणतो. बघा, कुठल्याही व्यवसायामध्ये ना, ज्या व्यवसायाच्या सिस्टम अँड ऑपरेशन्स खूप स्ट्राँग आहे ना, तो खूप स्केल करतो. आणि जो व्यवसाय ॲट अ टाईम एका गोष्टीमध्ये फोकस करतो, जसं थायरोकेअर आहे. एका टाईमला एकच गोष्ट केली म्हणून खूप स्केल झाली. बरोबर. तसंच पुणेरी पॅटर्नचं लॉजिक आहे, की आमच्याकडे जे ॲप्लिकेशन आम्ही जे यूज करतो ट्रॅक्टो, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये सगळं काही हँडल होतं. जसं की समजा आता मी इथे शिकवते, अच्छा. सेम गोष्ट ऑनलाईन पण स्ट्रीम होतं. अच्छा, म्हणजे ऑनलाईन पण त्यांना करता येऊ एक्झॅक्टली. शकतं ते. हां. ओके, आणि सगळे ओके. मुलं, जसं माझा कॅमेरा ऑल द टाईम ऑनच असतो. ओके. मुलं पण त्यांचा कॅमेरा ऑन करतात. त्यांचा इंट्रो मला देतात. सो ज्या लोकेशनला मुलं आहेत, त्या लोकेशनवरून माझ्याशी कम्युनिकेट करतात एव्हरी मंथ 15 डेज. ओह! म्हणजे त्यांचा हर एक प्रॉब्लेम ते मला शेअर करतात. ओके. सो यावेळी काय होतं, की अशी कुठलीच गोष्ट राहत नाही, की जिथे त्यांना डाऊटफुल वाटतंय. मग त्याच्यामध्ये HR राउंड असेल, इंट्रो असेल, ग्रुप डिस्कशन असेल, इव्हन स्टेज डेअरिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा. कारण आपण बघतो ना, की ऑनलाईनमध्ये जसं आता आपल्याकडं एखादी स्क्रीन समोर आहे. आपण टॉप टू बॉटम, लेफ्ट टू राईट रीड करतो, लगेच समजतं.
मग मला ते कॅच होतं. मग मी त्यांना ओके. समजावून सांगते की अरे बाळा असं नाही करायचं. आपल्यालाही इंटरव्ह्यूवर कॅच करणार आहे. सो हो. आपल्याला जेवढं येतं तेवढं आपल्याला रिप्रेझेंट करायचं, इतकं सिंपल आहे. सो हे जे ॲप्लिकेशन आहे ना, हे आम्ही बऱ्याच वर्षांपासून यूज करतो. हम्म. मग ह्याच्यामध्ये हे प्रोव्हिजन आहे की मुलं रेकॉर्डिंग बघू शकतात. आता हम्म. रिसेंटली जर आपण बघितलं तर हेवी रेनमुळे सुद्धा खूप मुलं इथे राहून सुद्धा येऊ नाही शकले. हा हा हा. मग त्यांना ते प्रोव्हिजन आहे की ते त्यांच्या लॅपटॉप्सवरून ते सगळं अटेंड करतात, रेकॉर्डिंग ओके बघतात. ओके इतकं सिंपल ओके. आहे. म्हणजे पुणेरी पॅटर्नमधल्या प्रत्येक ट्रेनरसोबत कनेक्ट करण्यासाठी ते एक बेस्ट प्रोव्हिजन आहे. म्हणजे इट इज नॉट असं नेसेसरी की अजिबात त्या नाही. मुलांनी अगदी इथे येऊन फिजिकलीच अटेंड केलं पाहिजे. अगदी त्यांच्यासाठी हे नाही. ऑनलाईन पण अवेलेबल आणि आहे. विशेष करून ॲप्लिकेशनमध्ये हे प्रोव्हिजन आहे की ते त्यांची स्क्रीन शेअर करू शकतात. अच्छा. त्यांचे एरर सॉल्व्ह करून घेऊ शकतात. ओके कारण ओके. की दॅट इज अ प्रीमियम प्लॅटफॉर्म की जिथे राईट तुम्हाला राईट प्रोव्हिजन आहे. राईट राईट. आणि मग त्या केसमध्ये ही खूप हेल्पफुल गोष्ट होते. हो जसं की हो हो. क्वालिटी बरोबर ट्रेसिंग मला करता येतं. माझ्या बरोबर टीमला बरोबर प्रोसेस बरोबर. अनालिसिसला सांगता येतं की ट्रेनरने तेवढी क्वालिटी डिलिव्हर केली आहे का? हा हे हा मलाही हा. बघता येतं आणि मुलंही हम्म. शिकतात. सो मग ते रेकॉर्डिंग त्यांना 1 इयरपर्यंत मिळतं किंवा त्याची खूप जास्त हेल्प होते. हा. सो अशा पद्धतीने. म्हणजे आजकाल कारण बरेच जण अजूनही झूम वापरतात, हो. त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे हां, की कारण हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आणि बरोबर. मग आता खेडेगावातलं जर आपण बघितलं तर कोल्हापूर आणि बारामती या लोकेशनमध्ये ब्रांचेस जरूर आहेत. अच्छा मग काही मुलं जे आहेत की ज्यांना पुण्यात अफोर्ड होत नाही राहणं खाणं, तर ते तिथेही जातात क्लासरूमला. अच्छा कारण क्वालिटी सेमच आहे सर्व ठिकाणी. सो अच्छा. ज्यांचं म्हणजे असं तुमचं फ्रँचायझीज पण आहेत का? येस, ओके. फ्रँचायझी पण आहेत. मग तिथेही बऱ्यापैकी मुलं जातात. तिथेही क्लासरूमला खूप छान रिस्पॉन्स आहे मुलांचा. अरे वा. कारण बॅच साईज फार कमी. म्हणजे टेक्निकल बॅचमध्ये 8-10च मुलं असतात. मग ओके. अटेन्शन तरी मिळतं ॲटलीस्ट. म्हणजे हीच गोष्ट जर आपण हैदराबादसोबत कंपेअर केली, तर एका बॅचमध्ये 80 ते 150 मुलं असतात. हा हा. भले टीचर खूप हुशार आहे, पण तुम्हाला तो किती वेळ देतो, तुमचे बरोबर डाऊट किती बरोबर. सॉल्व्ह करतो, यावरती तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे. राईट. आणि आता लेटेस्टमध्ये माझा एक स्टुडंट आहे नवीन कुमार. हम्म. माझ्या स्टुडंटचं ऑलरेडी झालेलं आहे ट्रेनिंग बँगलोर लोकेशनला. ओके. सगळं झालं आहे फुल स्टॅक जावामध्ये. पण तेच आहे की शेवटी तुम्हाला अटेन्शन किती मिळतंय. असं होतच नाही ना की ठीक आहे तुम्हाला 1 अवर शिकवलं गेलं आणि तुम्हाला काही डाऊट्सच नाही आहेत. बरोबर. डाऊट्स तर येणारच ना, कारण ती फील्डच नवीन आहे. हम्म. स्पेसिफिकली नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असून पण रिसेंटली फुल स्टॅक जावासाठी प्लेसमेंट झालं. मग हे पर्सनल अटेन्शन फार महत्त्वाचं वाटतं मला. म्हणजे इव्हन माझ्या सेशनमध्ये सगळं पब्लिक एकत्रच असतं. म्हणजे मोर ओव्हर टेक्निकल गोष्टी, कारण कोडिंगशिवाय काहीच होऊ शकत नाही. राईट राईट राईट. तर मग त्या गोष्टीसाठी पर्सनल अटेन्शन जे आहे तर ते खूप स्ट्रॉंग आहे. तर त्यामुळे रिझल्ट रेशो खूप चांगला आहे. म्हणजे मुलांना अटेन्शन मिळतं, पॅरेंट्स पण बघतात की आपल्या मुलाचं काय चाललंय आणि यामुळे सक्सेस रेशो खूप चांगला आहे असं. ओके. बरं आता याच्यामध्ये आता आपण बघतो की आय टी सेक्टरला येण्यामागचा अजून एक रिझन असं पण असतं लोकांचं की वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स असतात अवेलेबल त्याच्यामध्ये. तर व्हॉट यू थिंक म्हणजे की तुमचे हे जे कोर्सेस आहेत ते केल्यानंतर मुलांना वर्क फ्रॉम होमचे पण ऑप्शन्स मिळतात का फक्त ऑन साईट जॉब्सच असतात? माझा अनुभव हा राहिला आहे की वर्क फ्रॉम होम होतं, कोविड काळामध्ये अच्छा. होतं, त्याच्यानंतरही होतं. आता फार कमी आहे. कमी राहिलं. किंवा आता माझ्याकडे ज्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये ना लिटरली देर आर 6 राउंड्स ऑफ इंटरव्ह्यूज. ओके. बिकॉज एव्हरीवन वॉन्ट की मला हां, वर्क फ्रॉम हां. होमच पाहिजे. ओके. आणि बरं. एवढं करून सुद्धा म्हणजे मला सांगायला वाईट वाटते की एवढं करून सुद्धा म्हणजे टॉपर मुलाचं सिलेक्शन नाही झालं तिथे. सो मला हेच म्हणायचं आहे की वर्क फ्रॉम होमला प्रिफरन्स देण्यापेक्षा यू शुड गो टू ऑफिस जर तुम्ही फ्रेशर आहेत तर. ओके. कारण तुम्हाला ते एक्सपोजर मिळतं, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं, डिसिजन मेकिंग वाढतं आणि तुम्हाला बघायला मिळतं की पीपल आर ऑलरेडी सक्सेसफुल. राईट राईट. मलाही तसं बनायचं आहे. हे वर्क फ्रॉम होममध्ये नाही होऊ शकत. तर माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे आत्ता सध्या ऑप्शन्स फार कमी आहेत वर्क फ्रॉम होमचे, फार निवडक आहेत. जे काही आहे त्याच्यामध्ये एवढी जास्त कॉम्पिटिशन आहे की सिलेक्शन होणं फार डिफिकल्ट आहे. त्यापेक्षा जर आय टीमध्ये यायचं आहे तर फ्लेक्झिबल राहा. हां. कारण की इन ऑफिस जॉब कमी लोकांना पाहिजेत, कॉम्पिटिशन कमी, तुम्ही तिथेच जा. कारण गेल्यानंतर समोरच्यालाही कळतं की तुम्हाला नीड आहे. बरोबर. सो तेही तुम्ही शो ऑफ करणं गरजेचं आहे ना. जर तुम्ही ते नाही केलं तर मग इकडे तशी पण खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. आणि खूप जणांचा मी पाहिलं ना तो माइंडसेटच असतो की हो, आय टी मध्ये यासाठी जायचंय कारण वर्क फ्रॉम होम मिळतं. मिळतं. बट ते ते कोणाला मिळतं की ज्यांचं ऑलरेडी भरपूर एक्सपिरियन्स झाला. जसं की आता आम्ही राईट. पेंटागॉनमध्ये खूप वर्षांपासून काम करतो. तर तिथे ना शेअर्ड स्पेस मिळतात. म्हणजे एका ऑफिसमध्ये मल्टिपल ऑफिसेस असतात. तर आमच्या समोरचं जे ऑफिस होतं ना ते परमनंटली वर्क फ्रॉम होममध्ये गेलं. आता ते कसं गेलं, कारण की तिथे काम करणारे जे लोक आहेत ते ऑलरेडी दे आर हॅव्हिंग देअर EMIs रनिंग, ओके. दे आर हॅव्हिंग देअर फॅमिलीज, की त्यांना माहिती आहे की मला एवढं काम करायचंच आहे. तर
त्यांना काही पर्याय नाही. तर तिथे तुम्हाला आउटपुट मिळणारच आहे कंपनीला. कंपनीचं काहीच नुकसान नाही. उलट रेंट वाचलं. पण जिथे तुम्ही एक फ्रेशर आहेत, तर तुम्हाला अनुभवच नाही कामाचा, तर तुम्ही आउटपुट कसं द्या? आता तुम्हाला गरज आहे एखाद्या सीनियरची, की ज्या सीनियरने तुम्हाला वेळ द्यावं, समजून सांगावं, बरोबर. की एखाद्या गोष्टीला हा शॉर्टकट आहे. क्लायंटशी तू असं बोल. पण ही गोष्ट वर्क फ्रॉम होममध्ये तुम्हाला कोण काय शिकवेल? ते नाही तुम्हाला शिकवत. सिम्पली टास्क देतील आणि रेकॉर्डिंग ॲक्सेस देतील, की तू हे बघून घे आणि तुझं तू कर. मग ते तर आपण ऑलरेडी कॉलेज लेव्हलला केलेलंच आहे. हो. मग त्यापेक्षा मला असं वाटतं, की आपल्याला तो आणि दुसरी गोष्ट कसं आहे, की किती वर्क लाईफ बॅलन्स असेल तरी ना गावखेड्यापेक्षा एक लाईफ जगायचं असेल तर शहरात ती गोष्ट आहे, की समजा बरोबर. एखाद्याला खरंच ₹50,000 पगार आहे, तर तो एखाद्या गावाखेड्याच्या ठिकाणी कुठे स्पेंड करेल मॅक्झिमम? राईट, राईट. त्याला मॉल्स आहेत का? बरोबर, बरोबर. थिएटर्स आहेत का? बरोबर. बगीचा आहे का? सो मग तो कुठे घेऊन जाईल त्याच्या फॅमिलीला? सो मला हे म्हणायचं की जर तुम्ही कमवता, जर तुम्हाला ती लाईफ हवी, तर तुम्हाला ती लाईफ तिथेच मिळणार आहे. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की प्रिफरन्स इन ऑफिस जॉबलाच हवा असं. ओके, ग्रेट. याच्यामध्ये आता जे स्टुडंट्स आहेत, आता मला जे आत्तापर्यंतच्या डिस्कशनमध्ये जाणवलं आहे, की तुमच्याकडे येणारी जी मुलं आहेत, ती मॅक्झिमम अशी असतात, की एकतर त्यांनी जॉब ट्राय केलेला आहे कुठेतरी आणि मग त्याच्यानंतर शेवटी फायनली त्यांना रिअलाईज होतं, की नाही मला हे स्किल्स अपग्रेड करणं गरजेचे आहेत किंवा काही ले ऑफ झालेले आहेत आणि त्याच्यात जॉब सुटल्यामुळे मग ते अपग्रेडेशनकडे जातात. मग तुम्हाला असं नाही वाटत का, की याच्यामध्ये कॉलेजमध्ये असतानाच जेव्हा तो जे काही त्याची डिग्री करतोय, त्याच वेळेस त्यांनी हे अपग्रेड करूनच ठेवावं? मला हे नेहमीच वाटतं आणि हे असंच असलं पाहिजे. बट कॉलेजला असताना मुलांचा कॉलेज मोड ऑन असतो. मला कॉलेज लाईफ जगायची आहे. वी कांट फोर्स देम की तुम्ही हे बरोबर, सगळं करा, बरोबर. कारण जबाबदारी नाही ना तिथे. बरोबर. जबाबदारी केव्हा आहे, की ज्यावेळेस तुम्ही कॉलेज पास आउट होता किंवा तुम्ही लग्न करता, तर त्यावेळेस तुम्हाला खरंच कमवायचंच आहे किंवा तुमचे घरचे डिस्कशन्स करतात, की एकदा जॉब मिळू दे, तुझं लग्न करूयात. हे सगळं चालतं डिस्कशन, तेव्हा ती जबाबदारी तयार होते. सो मला असं म्हणायचं आहे, की जे इयर्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, जसं की 10वीची एक्झाम, 12वीची नीटची एक्झाम इम्पॉर्टंट आहे म्हणून रात्रंदिवस मुलं अभ्यास करतात. मग जॉब जर इतकं इम्पॉर्टंट आहे, तर जॉबसाठी आपण ॲडिशनल ट्युशन लावतो ना हो. किंवा आपण मॅथ्सचे तर लावलेच होते, सर्वच लावतात. कारण इम्पॉर्टन्स माहिती. तसं जॉबचं जर इम्पॉर्टन्स आहे, तर मुलं नक्कीच त्या गोष्टी इनफॅक्ट आता हा बदलाव आला आहे, की माझ्याकडे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरचे खूप मुलं आहेत. हो. थर्ड इयरचे सुद्धा ओके. सर्रास, कारण हां. लास्ट इयरला बऱ्याच कॉलेजेसला हे मॅन्डेटरी नाही कॉलेजला जाणं. हां, हां. प्रिन्सिपल्स आर सेइंग की इट इज नॉट मॅन्डेटरी, बाळांनो तुम्ही जा आणि करा, कारण माहिती त्यांना की काय नाही आहे कॉलेजमध्ये, फक्त एज्युकेशन मिळतं आहे, प्लेसमेंटसाठी TPO पण नाही आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये ॲटलिस्ट तुम्ही काहीतरी शिका, अपग्रेड करा आणि इंडस्ट्रीमध्ये जा, इंडस्ट्रीचं एक्सपोजर घ्या. तर हे ऑलरेडी हा चेंज आला आहे आणि पॅरेंट्सला पण कळते, पालकांनाही कळते, की मागच्या बॅचचं काही झालेलं नाही आहे प्लेसमेंट, त्यांना सगळ्यांना सेल्फच करायला लागले, तर मग आत्ताच आपण करू. सो हे ऑलरेडी आहे आणि माझे जेवढ्या कॉलेजेससोबत टायअप आहे, जसं RIT, ट्रिनिटी, तिथं ऑलरेडी मी हे काम स्टार्ट पण केलं आहे, ओके. की तिथे जाऊन त्या मुलांना अवेअरनेस केलं, हे केलं आहे. पण तुम्हाला सांगायला मला विशेष काही वाटत नाही. मुलं लिटरली डुकल्या खातात. सो टीचर्स आर सेइंग की बरोबर. हे जे लास्ट इयर वाल्या मुलांसोबत घडतंय ना, हे माझ्या मागच्या मुलांसोबत नको घडायला. सेकंड इयर, थर्ड इयर तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या. पण त्यांना शिकवत असताना मला तो रिस्पॉन्स नाही भेटत, राईट. की मला तो अटेंटिव्हनेस तरी पाहिजे ना, की इफ आय एम स्टँडिंग फॉर अ आवर इन फ्रंट ऑफ यू आणि टीचिंग द रेझ्युमे, सो तुम्ही अटेंड करा, ॲटलिस्ट लिहून तरी घ्या. सो तेही नाही मला जाणवत. मग मला हे लक्षात येतं, की अरे नाही, याच्यामध्ये 1-2% म्हणजे आपण जे म्हणतो ना फर्स्ट बेंचर, तर त्यांचंच खूप अटेन्शन असतं त्या लेक्चर्सला, बाकीच्यांचं अटेन्शनच नसतं. मग इथे असं वाटतं मला, की आयदर पॅरेंटनी त्यांना ती जबाबदारी द्या किंवा तुम्ही घ्या, तर तो चेंज येईल असं वाटतं. याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा सिरियसनेस, अवेअरनेस पण लॅकिंग असतो किंवा काही एक क्राऊड मी बघतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो असा असतो, की ज्यांना मुळात इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, पण घरच्यांच्या दबावामुळे किंवा ड्यू टू सोशल प्रेशर ते इंजिनिअरिंगमध्ये आलेले आहेत. तसं पण आहे. आणि मग त्यांना ते तिथे सफर करतात बरोबर. ॲक्च्युली. बरोबर. आणि जोपर्यंत त्यांना हे रिअलाइज होतं तोपर्यंत वेळ Gap बरीच होतो. गेलेली होते. हो. इयर ऑफ पासआउटमध्ये गॅप होता. आता 26 पासआउटची बॅच जी आहे, पासआउट जी ऑलरेडी झाली, तो क्राऊड आमच्याकडे डिसेंबरला येतो. का? कारण वर्ष संपलं, काही नाही झालं, म्हणून म्हणून मग. आणि जसं आपण म्हणतो ना जिम बिझनेस सगळ्यात जास्त कधी चालतो सर?
हॅपी न्यू इयरला. हॅपी बरोबर. रिझोल्युशन आहे ना त्यावेळेस आपलं, लक्षात की मला आता ह्या वर्षी जिमला जायचंय. सो जस्ट लाईक दॅट, बरोबर की क्लासेसमध्ये सगळ्यात जास्त मुलं हॅपी न्यू इयरला येतात. सो मग पुन्हा मग ते हे असतं. त्यापेक्षा मला असं वाटतं, की जर ॲज अ पालक म्हणून जर आपण ती जबाबदारी द्यायला जर शिकलो ना, की बाळा हे बघ, डिग्रीसाठी मी 10-12 लाख खर्च केलाय. डिग्रीनंतर तुझं तुला बघायचंय. ते बाळ आत्तापासूनच मेहनत घ्यायला स्टार्ट करेल. हा ॲटलीस्ट तुम्ही सांगत राहा, बोलत राहा. बरोबर तरी पण इम्पॅक्ट होईल किंवा त्याला त्याची जबाबदारी द्या तुम्ही. हे करणं गरजेचं आहे. आत्ता असं झालंय, की पालकांना असं वाटतं, की नाही BCA झालं ना, तू MCA कर जास्त सॅलरी मिळेल. इंजिनिअरिंग झालं तू MBA कर जास्त सॅलरी मिळेल. हे जुने थॉट्स झाले, की पूर्वी असं होतं, की डिग्री जास्त असेल तर जास्त सॅलरी मिळायची आणि ही काही फील्डमध्ये वर्क होते. जसं की आता बघा ना, MBBS डॉक्टरपेक्षा MD आपल्याला चांगलाच जास्त वाटतो. चांगलं वाटतं बरोबर. कारण की आपण त्यांना प्रिफरन्स देतो. ती जी फील्ड आहे तर ती खूप परफेक्ट आहे एक्झाम्पलसाठी. पण हे आय-टीत वर्क नाही होत. आय-टीमध्ये सिंपल एकच वर्क होतं, की तुमच्याकडे डिग्री कुठलीही असू द्या, नॉलेज आहे का? बरोबर कारण की मी असे रिझ्युमे खूप रिजेक्ट केलेत, की ज्याच्यामध्ये खूप सगळे सर्टिफिकेशन्स आहेत, खूप डिग्रीज आहे, बट नॉलेज काहीच नाही. मग नॉलेज नसेल तर मी नाही ना शिकू शकत. 6-8 महिने मी का करेल ती गोष्ट? त्यापेक्षा जर डिग्रीवरती आय-टी सारखा चांगला जॉब मिळतोय व्हाईट कॉलर तर ते करा. मी तर असं म्हणते, की डिप्लोमा कॉलेजच्या स्टुडंटला डिप्लोमावरती जर जॉब मिळत असेल तर तो करा. कारण की डिप्लोमानंतर तुम्हाला डिग्रीसाठी फक्त 15 सीट असतात. मग त्या 15 सीटमध्ये जर टॉप कॉलेजला मिळालं तर तुमचं नशीब बदललं. पण जर टॉप कॉलेज नसेल तर तुम्हाला पुन्हा स्ट्रगल आलं, की बरोबर तुम्हाला पुन्हा काय करायचंय? इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचंय, पुन्हा जायचंय. मग पुन्हा ए फॉर ॲपलपासून सुरुवात करण्यापेक्षा आता इंडस्ट्रीत पाऊल टाका. तुम्हाला एंड टू एंड फ्लो कळेल, प्रोजेक्ट्स कळतील, हायरार्की कळेल, तुम्हाला एक चांगलं सर्कल मिळेल. आणि हा सगळा एकंदरीत जो म्हणजे परिणाम आहे बेरोजगारीचा, त्याच्यामध्ये माझं असं मत आहे, की ज्यावेळेस आपण आपलं सर्कल बदलतो मित्र-मैत्रिणींचं, त्यावेळेस आपली खूप प्रगती होते. ते कलीग्स आपल्याला पुढचा जॉब शोधून देतात. पण कॉलेजचे मित्र नाही तुम्हाला जॉब शोधून देणार पुढचा. सो ते कुठेतरी ब्रेकडाऊन करायचं असेल ना, तर पालकांनी हे सांगितलं पाहिजे, की बाळा मिळेल तो जॉब कर, अनुभव घे, इंटर्नशिप का असेना तू कर आणि पुढे जा. हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपण मॅम बघतो की सध्या अगदी IITsमध्ये सुद्धा मुलांना या वर्षी काहीतरी 30% म्हणजे त्यांना जॉब लागले नाही. हो. फक्त 70% प्लेसमेंट झालेले आहेत IIT सारख्या ठिकाणी. तर काय म्हणजे तुमचा अनुभव काय की IITचे जॉब्स हे कारण आपण आता TCSचे पण ले ऑफच्या बातम्या पाहिल्या. अजून बाकी पण काही इन्फोसिसच्या पण ले ऑफच्या बातम्या पाहिल्या. तर इकडे ले ऑफ पण सुरू आहे आणि दुसरीकडे हे पण दिसतंय की IT मध्ये जॉब्स नाही आहेत. तर तुमचा अनुभव काय सांगतो याच्यामध्ये 3-4 फॅक्टर्स आहेत. तर त्यातला पहिला फॅक्टर मी सांगेल, की जे एक्सपिरियन्स लोकं आहेत, की समजा आज तुम्ही 12 वर्षांपासून वर्क करता आणि एवढं करून जर तुम्हाला आता ग्रोथ मिळत नाहीये, तर तुम्हाला कुठेतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायला लागेल. जसं PySpark असेल, एक्झाम्पल दिलं जस्ट मी. तर मग तुम्हाला ते अपग्रेड करायला लागेल. जनरली आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जातो, की ठीक आहे, मला मिळतोय पगार, मला चालू आहे. पण जसं-जसं आपलं एज वाढतं, जसं इफ वी क्रॉस 35 मग मुलांच्या फीज येतात किंवा भरपूर गोष्टी येतात. जसं की एखादी गाडी आहे. आपल्याला वाटतंच ना, की आपल्याकडं म्हणजे पूर्वी असं होतं, की स्विफ्टवरती लोकं खुश होतात, आता क्रेटाच पाहिजे. मग त्या क्रेटासाठी तुमचं ग्रोथ असणं गरजेचं आहे. मग ग्रोथ इज इक्वल टू स्किल अशी गोष्ट आहे. मग बऱ्यापैकी आय-टीमध्ये असंच आहे, की जे एक्सपिरियन्स लोकं आहेत, ते त्यांना ले ऑफ करून जनरली फ्रेशर घेतले जातात. हे पूर्वीपासून आहे, की जसं की इयरली सायकलमध्ये आपण 1% जरी ले ऑफ पकडला, एखाद्या कंपन्यांचे 7 लाख म्हणजे कर्मचारी आहेत, तर त्यातले 7,000 तरी जाणारच ना. मग त्याच्यात आपला नंबर कधी लागतो, की बेसिकली कंपनी त्या लोकांना ले ऑफ करते, ज्यांचं प्रोडक्शन कमी आहे किंवा आउटपुट कमी आहे किंवा जे अनस्किल्ड आहेत. सो मला असं वाटतं, की तिथे आपल्याला जर नंबर लावायचा नसेल, तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, की समजा AWSवरती काम करता, DevOps शिकून घ्या. अख्खंच DevOps शिकण्यापेक्षा काहीतरी टूल शिका, हे पहिलं रिझन आहे. दुसरं रिझन हे आहे, की जे आपल्याला दिसतंय, की कॅम्पस हायरिंग कमी झालं. जसं TCS पूर्वी 10-12 हजार फ्रेशरला घ्यायची. आता ते नन के बराबर आहे. मग हे का झालंय? कारण की आता फॉरेन MNC इकडे आलेल्या आहेत. जसं की Google तुम्ही बघू शकता, की इथं कलिनगरला आलेली आहे किंवा ऑल स्टेट असेल किंवा स्प्रिंजर नेचर असेल. हे भरपूर कंपन्या इकडं खराडी फेज 2ला आल्यात किंवा इकडं गुजरातलाही खूप आल्यात. म्हणजे पूर्वी कसं होतं, की TCSला जे कॉन्ट्रॅक्ट मिळत होतं, की बाबा तुम्ही आमचं हा
प्रोसेस ज्याला आपण म्हणू शकतो साध्या भाषेत, ही प्रोसेस तुम्ही हँडल करा, याचा तुम्हाला एवढा पैसा भेटेल. तर त्यासाठी TCS एक बजेट देत होतं, की माझ्याकडे एवढे इंजिनियर आहेत, एवढा इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट येईल आणि ह्या कॉस्टिंगप्रमाणे आम्हाला प्रॉफिट पकडून एवढं तुम्ही द्या. तर आता ते सगळं करण्यापेक्षा फॉरेनच्या कंपन्या इकडे यायला लागल्यात गुगलसारख्या, आणि त्या आपले इंडियन टॅलेंट वापरून एआयचे बेस्ट टूल्स बनवायला लागलेत. सो TCS समजा 4 लाख पगार देते, तर सेम टेक्नॉलॉजीसाठी गुगल तुम्हाला 6 लाख पगार देते. म्हणजे प्लस फॅक्टर पण खूप आहेत. फक्त जात नाही, येणारे जॉब पण घेता यायला पाहिजेत. बट विषय हा आहे की जो स्किल्ड आहे त्याला जॉब आहेत, जो अनस्किल्ड आहे, जो म्हणतो अनस्किल्ड म्हणजे कोण, की ज्याच्याकडे डिग्री आहे, पर्सेंटेज आहे अगदी 80-90% आहेत, पण स्किल नाही आहेत, त्याला जॉब मिळू नाही शकत. सो हे काही रिझन्स आहेत की इंडियन ओरिजिनच्या कंपनीने हायरिंग थांबवलं आहे बऱ्यापैकी, आणि ज्या फॉरेन कंपन्या आहेत त्या काही कॅम्पसला जात नाही, तर त्यामुळे मुलांचे प्रॉब्लेम मधल्यामध्ये झाले. मग आता इथे हे अनालाइज करणं गरजेचं आहे की ज्या फॉरेनच्या कंपनी इथं आल्या त्यांचं हायरिंग पॅटर्न काय सांगतो, मग तिथं काय ओपनिंग्ज आहेत, काय स्किल लागतात, मग तिथं मी कसा जाऊ शकतो. कारण त्या जर इथं आल्या तर त्यांना कंडिशन्स असतात ना, की तुम्ही इंडियन लोकांना जॉब द्या. कारण आपले जे तत्वज्ञ लोक आहेत, तर त्यांना जर ते दिलंय स्पेस, तर त्यांनी ह्या कंडिशनवर दिलं की आयदर तुम्ही एम्प्लॉयमेंट द्या किंवा आयदर तुम्ही टॅक्स द्या, है ना. म्हणून तर आय थिंक टेस्ला इथे नाही आली, बिकॉज ऑफ दॅट, है ना. ती इकडे आलीच नाही, तर किंवा आली तर एवढा मोठा टॅक्स द्या, दोन्हीपैकी एक. तर तसंच आहे IT मध्ये. सो मग मला असं म्हणायचं आहे की जॉब भरपूर आहेत मार्केटमध्ये, तेवढे जनरेट होतात, पण फ्रेशरला तो अवेअरनेस नाही आहे. कारण फ्रेशर रॉंग प्लॅटफॉर्मवरून सर्चिंग करतात. जसं की पहिला रॉंग प्लॅटफॉर्म झाला की आपण कॅम्पससाठी वेट करणं, दुसरा झाला लिंक्डइन, तिसरा झाला नोकरी. इथून फ्रेशरला जॉब मिळतच नाहीत, बेसिकली नाहीच मिळत. तिथं रेझ्युमे अपलोड करून वाट बघत बसतात. सो मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर दोज अपॉर्च्युनिटी, वी शुड अप्रोच कंपनीज. म्हणजे पॅटर्न फाइंड केला पाहिजे. गुगलचा पॅटर्न काय म्हणतो, मायक्रोसॉफ्टचा पॅटर्न काय म्हणतो, मग तो थोडासा अनलाइज करून त्यावेळी, म्हणजे एका महिन्यात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा. एवढे प्रॉपर करा की नॉलेज असलं पाहिजे, रेझ्युमे असला पाहिजे, आणि तुमच्या बोलण्यामध्ये, वावरण्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी असल्या पाहिजे. मग तुम्हाला का नाही भेटणार. तर जॉब्स नाही आहेत असा विषय नाही आहे, तो ॲक्वायर करण्याचा माइंडसेट फार लोकांमध्ये नाही आहे, हे मला बोलायचं. आणि फ्रेशरचं हायरिंग नेहमीच असतं एक्सपिरियन्सला ले ऑफ दिल्यानंतर. सो ते जॉब्स ॲक्वायर करण्यासाठी तो स्किल सेट तरी असला पाहिजे ना. पण आता जेव्हा जॉब्स नाही या विषयावर आपण बोलतो, तेव्हा सध्याचा जो क्राऊड आहे किंवा सध्या ज्या आपण बातम्या ऐकतोय, तर त्याच्यामध्ये मेन विलन AI ला ठरवलं जात आहे, बरोबर की AI आल्यामुळे जॉब्स चाललेत. तर खरंच AI मुळे जॉब्स चाललेत का अजून काही बॅकएंडला दुसऱ्या अजून काही गोष्टी आहेत? हे बघा, AI मुळे जॉब चालले तर ते ऑब्व्हियसली एक्सपिरियन्सचे चाललेत का, कारण की जर कंपनीला हे आज माहिती झालं की AI वापरून हा जास्त प्रोडक्टिव्हिटी ॲड करू शकतो, तर हा AI का अपग्रेड करत नाही. त्यासाठी AIचे ट्रेनिंग घेतले पाहिजेत त्यांनी सुद्धा. ते आहेत मार्केटमध्ये, की जर आज मला 8 तास काम करून एवढी प्रोडक्टिव्हिटी देता येते, तर मी 6 तासात तेवढी देऊच शकतो. कंपनीज आर एक्सपेक्टिंग अ लॉट. सो त्या गोष्टी आहेत, तर तिथं त्यांनी ते केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, फ्रेशरसाठी AI अजूनपर्यंत, म्हणजे माझ्याकडे जेवढे रिक्वायरमेंट येतात त्याच्यामध्ये असं कुठेच मेन्शन नाही केलं की AI आला तरच शॉर्ट लिस्टिंग, इम्पॉसिबल. असं नाही आहे. अजूनही बेसिक कन्सेप्टवरतीच फोकस आहे. बेसिक कन्सेप्ट आल्यानंतर दॅट इज अ लास्ट स्टेज, की तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते, तुम्हाला फास्ट करता येते, तर तुम्ही अजून जास्त AI टूल वापरून अजून तुम्ही स्मार्ट डेव्हलपर बना. दॅट इज द नेक्स्ट स्टेज. बट कंपनीज आर एक्सपेक्टिंग बेसिक कॉन्सेप्ट. अजूनही तेच पॅटर्न आहे, तेवढेच 4 इंटरव्ह्यूचे राऊंड आहेत. असं नाही झालं की एक कन्सेप्टमध्ये विचारले जाते की AI का नाही येत. येत असेल तर वेल अँड गुड, पण हे एक्सपिरियन्सला जास्त वर्क करतं. आणि दुसरी गोष्ट कशी की AI हा अफोर्डेबल पण नाही आहे, हा मेन फॅक्टर आहे. आपण प्राइस सेंट्रिक मार्केटमध्ये उभे आहोत आता. इथे हायरार्की खूप मोठी आहे. जसं की एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मी एजन्सीचं एक्झाम्पल देईल. एखादी एजन्सी आहे, त्या एजन्सीमध्ये एखादा जो सबटायटल देतो, तर तो सबटायटल देणाऱ्याचा पगार 15,000 आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आणि त्याची एक प्रोडक्टिव्हिटी आहे एका दिवसाची. आता सर्वम AI आला आहे की जो खूप बेस्ट तुम्हाला देतो, जसं की कोल्हापुरी भाषेत जरी मराठी बोललो तरी तेच टाईप करून येईल, है ना. आपण जसं की जळगावच्या भाषेत बोललो तरी पण प्रॉपर जळगाव सारखी भाषा टाईप करून येईल. तर हे सगळं त्या AIने सॉल्व्ह केलं आहे. पण तो AI त्या एजन्सीसाठी अफोर्डेबल आहे का. जर अफोर्डेबलच नसेल तर ती एजन्सी काय बोलेल, माझा एडिटरच बरा, माझा टाईपरायटरच बरा. ते नाही करणार ना. म्हणजे ते अफोर्ड करण्याचे पण एक लेवल्स आहेत, बिझनेसेसमध्ये पण एक लेवल असतात, तर ते लोक ते अफोर्ड करतात. आता एखाद्या इंजिनियरला असं वाटलं की AI खूप भारी, मी पेड घेतो,
तो किती पैसा भरणार हम्म. त्या AI साठी. बरं, आता एक रिअल टाईम एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एखादा चॅट बॉक्स आपण इमॅजिन करू थोड्या वेळासाठी, की मेटासारखी कंपनी आहे. एका इंजिनियरला लाईव्ह सपोर्ट द्यायचा आहे क्लायंटला, फॉरेन क्लायंटला. त्याला एखादी अशी सिच्युएशन हँडल करायची ज्याच्यामध्ये एखाद्या बिझनेस ओनरचं पेमेंट अडकलं आहे. सो ही इज एक्सपेक्टिंग अ इमिडिएट रिस्पॉन्स. आता कितपत चान्सेस आहेत की आपला इंजिनियर ChatGPTला प्रॉम्प्ट देईल, मग रिप्लाय येईल, मग कॉपी पेस्ट करेल. इज इट रिअली पॉसिबल? हम्म. हे पॉसिबल नाही आहे. बरोबर. सो इथे तुम्हाला तुमचंच नॉलेज वापरायचं आहे. हम्म. काही काही ठिकाणी तुम्ही नक्की ते AI वापरू शकता, पण AI अजूनही तितका मॅच्युअर इनफ नाही आहे नाही झालं. किंवा तितका अफोर्डेबल नाही आहे की प्रत्येकच जण वापरेल. तर त्यामुळे हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे की जो ह्युमन ब्रेन आहे तो कितीतरी पटीने फास्ट आहे, तो कितीतरी पटीने स्मार्ट आहे आणि त्याला इमोशन्स आहेत. तर मला असं वाटतं की भले बऱ्याच कंपन्यांमध्ये AI टूल वापरले जातात, हम्म. ते वापरायचे कसे हे शिका. याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला बेसिक कन्सेप्टवरती फोकस नाही करत. तुम्हाला बेसिक शिकायलाच लागेल. दॅट इज अ ॲड ऑन पार्ट. जर कंपनीमध्ये ती गोष्ट असेल तर तुमचं फार तर फार वेळ वाचेल. याचा अर्थ तुमचं काम वाचेल असं होऊच शकत नाही. हम्म. सो त्यामुळं AIने जॉब जात नाही. टीम रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे जॉब जायला लागले त्याला AIने जॉब चालत हे नाव द्यायला लागल्यात कंपन्या. तर तसं नाही आहे. टीम रिस्ट्रक्चरिंग हे एव्हरी इयर प्रत्येक कंपनीत होत असतं, की जे लोकं अनप्रोडक्टिव्ह त्यांना हटवलं जातं, जे लोकं प्रोडक्टिव्ह त्यांना घेतलं जातं. म्हणजे बघा ना, नवीन माणूस हा नेहमी प्रोडक्टिव्ह असतो. कारण त्याच्यासाठी प्रत्येक कंडिशन ही नवीन आहे. बरोबर. किंवा एखाद्या कंपनीला त्यांच्या पॉलिसीज बदलायच्यात म्हणजे ते नवीन मॅनपॉवर आणणार. तर हे कुठेतरी अंडरस्टँड केलं पाहिजे. त्यामुळे AI हा एक बबल होता आणि तो अजूनही आहे. आणि कारण की AI म्हणजे डेटा फीड करण्यामध्ये तुम्हाला N नंबर ऑफ कंडिशनचा विचार करून तो डेटा फीड करत जातो. सो अशा इतक्या कंडिशन असतात एका बिझनेसमध्ये दिवसभरात की त्यातल्या प्रत्येकच कंडिशनला AI तुम्हाला हेल्प नाही करू शकत. सो काही पर्सेंटेजने हेल्प होते, एव्हरीवेअर नाही होऊ शकत. म्हणजे रिप्लेसमेंट नाही होऊ शकत, हेल्प होऊ शकते असं मला म्हणायचं. जेव्हा मुलं इंजिनिअरिंग करतात किंवा तुमच्याकडे येऊन हे स्किल्स शिकतात की ज्याने त्यांना इझिली प्लेसमेंट्स वगैरे मिळतात, पण त्याच्यातही आपण एक बघतो की मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सॅलरीच्या अपेक्षा या खूप जास्त असतात, की बरोबर. म्हणजे अगदी झालं आता इंजिनिअरिंग झालं किंवा असे स्किल्स शिकले की त्यांचं एक्सपेक्टेशन असतं डायरेक्ट 10-12-15 लाखाच्या सॅलरीज मिळायला पाहिजे. बरोबर. तर खरंच ती रेंज आहे सध्या अवेलेबल मार्केटमध्ये का? काय माइंडसेट काय ठेवायला पाहिजे पॅरेंट्सनी? मला असं वाटतं की सुरुवात करण्यावरती फोकस पाहिजे. ओके. कारण आपण म्हणतो ना, रिकामं डोकं सैतानाचं घर. हां. मग त्या रिकाम्या डोक्यात 100 गोष्टी येण्यापेक्षा वी शुड एंगेज समवेअर. डझंट मीन की आपल्याला ते पॅकेज नाही मिळणार. आता आपण फक्त 10-12 लाखाची गोष्ट करतो, तर 1 CRचे पॅकेज मिळवणारे पण मुलं आहेतच त्या मार्केटमध्ये. सो हे नेव्हर एंडिंग आहे की आपल्याला सतत अशा न्यूज येत राहतात आणि आपण कम्पेअर करतो. पालकांनी तर पहिलं कंपॅरिझन केलंच नाही पाहिजे, कारण तुमचा मुलगा हा युनिक पीस आहे. त्याची तुलना करून त्याला हर्ट करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या की आम्हाला काय अपेक्षा नाही आहे, तुझं तू कर आणि तू जे करशील त्याच्यात आम्ही खुश आहे. अच्छा. तो मुलगा अजून जास्त एफर्ट लावेल. पण जर तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवलं ना की तुला एवढा खर्च झाला, जसं की आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी 2nd स्टँडर्डला आहे, तिला 1.25 लाख फी भरायला लागते हो. 2nd स्टँडर्डला. आणि ही सर्रास म्हणजे काही असं इंटरनॅशनल स्कूल नाही आहे, नॉर्मल नॉर्मल फीस स्कूल आहे, झाली आहे. पण नॉर्मल तेवढी फी आहे. मी माझ्या मुलीला कधीच असं बोलत नाही की तुला एवढी फी भरायला लागते. मी तिला काय बोलते की हे बघ बाळा, तू जर अभ्यास नाही केला तर तुला अशी कामं करायला लागतील की जे तू डिझर्व नाही करत. तुला कोणासारखं बनायचं आहे, तुला माझ्यासारखं बनायचं आहे, बरोबर? तुला चांगले पैसे कमवायचे तर तुला अभ्यास करायला लागेल. नाहीतर तुला आपल्या घरी मावशी येते बघ, मावशी कसं काम करतं तसं करायला लागेल. शी इज ॲब्सोल्युटली फाईन विथ दॅट की अभ्यास नाही केला तर मला हे करायला लागेल. ओके. बस. सो मी हे ब्लेम नाही करत. बरोबर. मी हे ब्लेम नाही करत. सो पॅरेंटला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही आज 12 लाख खर्च केलं तर त्या फीजसाठी तुम्ही भरलेत पैसे, तुमच्या मुलाच्या जॉबसाठी नाही भरले. बरोबर. सो जर तुमचा मुलगा डेव्हलप नाही किंवा तुमची मुलगी डेव्हलप नाही तर तिला वेळ द्या. कारण तुमच्या मुलालाही मनातून वाटतंच ना की मला चांगला जॉब मिळावा, असावा. जबाबदारी नसेल तर तुम्ही जबाबदारी द्यायला शिका, पण टॉर्चर करू नका. कारण टॉर्चर करून जर तुमच्या मुलाचा टाईपच तो असेल की त्याला काही फरक पडत नाही तर त्या गोष्टी करा. पण जर तुमच्या मुलाला शब्दाचा मार असेल ना तर ते शब्दही जपून वापरा. जे बोलतो तसंच घडतं. सो तुम्ही हे बोला ना की सुरुवात कर कुठून तरी, आम्हाला अपेक्षा नाही आहे जास्त तुझ्याकडून. तर याने काय होईल, तो एंगेज होईल ना, कुठेतरी स्टार्ट करेल. आणि एखादं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे ना की ठीक आहे मला आज 12 लाख नाही मिळाले पण 3 वर्षात 12 लाख कसे मिळतात हे मी आत्ता रोडमॅप बनवतो. का नाही भेटणार? कारण प्रत्येक मुलाला तो इंटरव्ह्यू नाही ना क्रॅक होत. अशा संधी खूप असतात, पण त्याला तुम्ही एलिजिबल आहात का,
तुमचं इयर डाऊन तर नाही ना, सब्जेक्ट तर बॅकलॉग नाही ना, अशा 100 कंडिशन आहेत. मग ह्या कंडिशनमधून जर आपण बसतच नसेल, तर आपण एक्स्पेक्टेशन ठेवणं पहिलं रॉंग आहे. राईट. तर मग जिथून मला मिळतं, समजा एखाद्याला 3,00,000 जरी पगार मिळाला, तरी त्याचे 7,00,000 कसे करायचे हे माझ्या हँड्समध्ये आहे. आज जस्ट मी Naukri.com वरती जर 7,00,000 पॅकेजेसचे 4 प्रोफाईल जरी क्रॉस चेक केले ना, तरी मला आज कळतंय की माझ्याकडे काय लॅगिंग आहे. हम्म. तो रोड मॅप बनवून जरी अभ्यास केला तरी पण होतं. पण असं नाही ना, की एखाद्या मुलाची कॅपॅसिटी अशी असते, की महिन्याभरात तो करून गेला. आपल्या मुलाला नाही कळत कदाचित. बरोबर. त्याला 2 महिन्याचा वेळ पण लागू शकतो. तो वेळ द्यायला शिकलं पाहिजे. रादर दॅन ब्लेमिंग इच अदर. असं ब्लेम करून तसंही काहीच नाही होणार. घरातलं वातावरण डिस्टर्बच होईल. राईट. पण जर आपण त्या मुलाला स्टार्ट करण्यासाठी जर प्रोत्साहन दिलं, तर त्याला एक नवीन सर्कल मिळेल, एक नवीन मॅनेजर मिळेल, एक नवीन लीडर मिळेल आणि त्यांच्याकडून तो 4 गोष्टी रोज नवीन शिकेल. आहे की नाही? सो या गोष्टी करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. कारण पॅकेजेस मिळणारे खूप मुलं आहे. पण कंपेअर करून एकमेकांना टॉर्चर करण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह आणि हेल्दी एन्व्हायर्नमेंट ठेवलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं, की वयात आलेल्या मुलांसोबत मित्रासारखं राहिलं पाहिजे, की त्यांनी फक्त आपल्या मम्मीला आणि पप्पाला येऊन सांगावं, की असं आज झालं दिवसभरात, की आज जॉब मिळाला का? यापेक्षा आज काय घडलं दिवसभरात? हा प्रश्न बदलण्याची वेळ आली. नाहीतर ते मुलांनाही असं वाटतं, की मी घरी जाऊ का नको? हा. आणि पालकांनी हे म्हणणं बंद केलं पाहिजे, की मला त्यातलं काही कळत नाही. तुला किती पैसे पाहिजेत मला सांग, मला त्यातलं काय कळत. पालकांनाच सगळं कळतं. दे शुड अवेअर. म्हणून तर ह्या इंटरव्ह्यूज थ्रू मला हे सांगायचं मला छान वाटतं, सांगायला आवडतं, की पॅरेंटला माहिती पाहिजे हे इंटरव्ह्यूचे राउंड्स असतात. म्हणजे लिटरली आता माझ्याकडे येणारे पॅरेंट एवढे अवेअर झालेत, की कधी-कधी ते मला हे बोलतात, की "मॅम आता आम्हीच इंटरव्ह्यूला जातो." कारण त्या लॅपटॉपमध्ये मुलं करतात क्लासेस आणि पॅरेंट ऐकतात. बरोबर. त्यांना समजतं, की मॅम काय बोलतात. बरोबर. म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी आहेत. म्हणजे पालकांसाठी सुद्धा माझे सेशन एव्हरी मंथ असतात, की मुलांचं काय चाललंय मी ट्रान्सपरंटली पॅरेंटला दाखवते. सो कुठेतरी अपेक्षा ठेवाच. अपेक्षा चुकीच्या आहेत असं मला म्हणायचं नाही. आपण म्हणतो ना, अंथरूण बघून पाय पसरा. मी तर म्हणते मोठी चादर घ्या, मोठा बेड घ्या, अजून जास्त पसरा आणि अजून मोठं स्वप्न बघा. कोण म्हटलं? बरोबर. इट्स ऑल अबाउट की आपली थॉट प्रोसेस काय? आपला हक्कच आहे की आपल्याला 15,00,000 मिळावेत. ते नक्की मिळणार आहेत. पण जर ते डे 1ला मिळत नसेल, तर अननेसेसरी अपेक्षा ठेवून इयर आणि इयर्स वेस्ट करण्यापेक्षा एक्स्पेक्टेशन कमी करून सुरुवात करण्यावरती फोकस केला पाहिजे. ओके. आता समजा मी एक नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे. ठीक आहे. पण मला आय-टीमध्ये जॉब करायचा आहे. पण मला कोडिंग पण जमत नाही किंवा मला नको आहे ते कोडिंग पार्ट नको आहे. तर मग मी तुमच्याकडे आलो आहे, तर व्हॉट यू विल सजेस्ट? आम्ही जनरली डेटा रिलेटेड जॉब्स रिकमेंड करतो. डेटा अच्छा. रिलेटेड म्हणजे काय, की जिथे तुम्हाला एक्सेल, ओके. डेटाबेस किंवा पॉवर BI अशा टूल्सवरती काम करायला संधी भेटेल. कारण असे बरेच एंट्री लेवल पोझिशन्स असतात आय-टीमध्ये, की जिथे तुम्हाला त्या डेटावरती काम करायचं असतं आणि तिथून तुम्हाला आय-टीमध्ये एक स्टार्ट मिळते. ओके. सो मी हे रिकमेंड करते, की त्या मुलालाही बॉदरेशन नाही वाटणार, की बाबा मला डायरेक्ट कोडिंगच शिकायला लागतंय, हां, हां, जे मी कधी इमॅजिनच नाही केलं. राईट, राईट, राईट. कारण सिव्हिल इंजिनियर हा घरच इमॅजिन करणार. हो. केमिकल इंजिनियर हा केमिकल इमॅजिन करणार. आय-टी इंजिनियरला सवय असते, की मी व्हेरिएबल डेटा टाइप्स इमॅजिन करू. नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडवाल्याला तर काहीच माहीत नाही. बरोबर. बसायचेही पेशन्स नाही. की जर मी बोलले, की आज वन नाईट जागायचं आणि उद्या इंटरव्ह्यूला जायचं. होणार आहे का शक्य? नाही होणार. मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही जनरली एंट्री लेवल जॉब रिकमेंड करतो, की आय-टीमध्येच पण जिथे तुम्हाला एक्सपोजर मिळेल आणि त्या अनुभवावरती तुम्हाला पुढे जाऊन चांगलं पॅकेज मिळेल किंवा अपग्रेड केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त सॅलरी मिळेल. ओके. डायरेक्ट मी स्पेशलायझेशन जर रिकमेंड केलं तर कदाचित ते प्रत्येकाला झेपत नाही. एखादा दुसरा असतो, की जो मेड फॉर दॅट आय-टी असतो. एखादा दुसरा. डझंट मीन की सगळंच पब्लिक तसं असेल. सो माझा ट्राय हा असतो, की मी मल्टिपल टूल्स शिकू, ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्या मुलाला मी इंटरव्ह्यू शेड्यूल करून देईल आणि त्या मुलाचं कुठे ना कुठे प्लेसमेंट होऊन जाईल. सो मी हे एक्स्पेक्टेशन नाही ठेवत, की त्याने खूप बेस्ट डेटा अनालिस्ट असावं. मी एक्स्पेक्टेशन ठेवते, की त्याने बिगिनर लेव्हलचं तरी असावं. ओके. अशा टाईपचं. बरं, आता पुणेरी पॅटर्न एकतर हे नाव कसं आलं ते पण मला जाणून घ्यायचं आहे, ओके. की पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तुमची आणि प्लस तुमचं म्हणजे या कंपनी फॉर्म करण्यामागचा उद्देश काय होता आणि तुमचं व्हिजन काय आहे? ओके. सो मी पहिलं नावाबद्दल बोलेल, की जसं की पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात लोकं. आता काही गोष्टी मार्केटमध्ये घडतात अशा, की नाव खराबही खूप होतंय बऱ्याच ठिकाणी किंवा असं आपण रील्स बघतो किंवा न्यूज चॅनल्स तर आहेतच बोलणारे, की अरे असं आहे, तसं आहे, असं खूप.
मला असं वाटतं हे नाव जपण्याचं काम आपण केलं पाहिजे, ओके. है ना? की जर खरंच पुण्यामध्ये तो टॅलेंट आहे, तर तो टॅलेंट सगळ्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अंडर वन रूफ. आणि पॅटर्न ह्या शब्दाचा मिनिंग हा आहे की एक पद्धत आहे की जिथं आम्ही मराठीतून कम्युनिकेट करतो. ओके. आय टीला जनरली असं डिझाईन करून ठेवलं आहे की हाय फाय, प्रोफेशनल, इंग्लिश, राईट, राईट. तो ॲसेंट, भरपूर गोष्टी आहेत. मला असं वाटतं की जर मी माझ्या विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी जर कनेक्ट करू शकले ना, तर मला त्यांचे प्रॉब्लेम्स कळतील आणि मी त्याच्यावरती सोल्युशन देईल. म्हणजे अगदी ग्रामीण भागातलाही मुलगा आलेला असेल येस, तरी त्याला तुमच्याकडे आल्यावर अगदी सोप्या भाषेत ते त्याला कळेल कळेल. की नेमकं काय आहे. कारण की ओके. ट्रेनिंग्समध्ये इंग्लिशमधूनच आम्ही शिकवतो, हां, हां, हां. हिंदीमधून शिकवतो, समजेल अशा भाषेत शिकवतो किंवा ते टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहेच आहे. बट माझं काम काय आहे की मला अवेअरनेस करायचं आहे, की ठीक आहे बऱ्याच पालकांना माहीत नाही. म्हणजे मला माझ्या वेळेस जेव्हा मी डिग्रीनंतर पासआउट झाले, त्यावेळेस फर्स्ट 3.5 इयर्स माझे वेस्ट गेले. की आय अप्रोच टू सम कन्सल्टन्सीज दॅट वेस्टेड माय मनी अँड टाईम. माझ्या लक्षात आलं की अरे हे जर माझ्यासोबत होतं तर एन नंबर ऑफ मुलांसोबत होतं, हो. की जे मुलं होप्स घेऊन पुण्यात आलेत, की मला काहीतरी मेट्रो सिटीमध्ये जॉब मिळावा, माझं काहीतरी करिअर सुरू व्हावं. आणि त्यांचा आणि पहिला अप्रोच हाच असतो की ते आधी प्लेसमेंट कन्सल्टन्सीजकडे जातात. एक्झॅक्टली, कारण आपल्या जनरली माइंडसेट हा असतो की मला सर्व येतंय, मी एकदम ब्राईट. कारण आपण आपल्या पालकांकडून तेच तर ऐकलेलं असतं की माझ्या घराण्यातला मी पहिला इंजिनियर आहे किंवा माझ्या गावातला मी पहिला इंजिनियर आहे, मी खूप हुशार आहे आणि मी सगळ्यात बेस्ट आहे. पण इथं आल्यावरती कळतं की अरे इथे कॉम्पिटिशन पण खूप आहे आणि इथं जेन्युनिटी फार कमी आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं की मी जो पॅटर्न फॉलो करते की माझ्या साध्या मराठी भाषेमध्ये मी कनेक्ट करते, तर सगळ्यांना त्याचं नॉलेजही मिळतंय, अवेअरनेस पण होते आणि मला प्रॉब्लेम्स कळतात. कारण माझ्यासाठी ते प्रॉब्लेम रोजचे आहेत, कदाचित त्या मुलासाठी ते नवीन आहेत, त्या पालकांसाठी ते नवीन आहेत. तर हा पहिला गोष्ट. आणि माझं विजन असं आहे की जसं मी आज एक फायनान्शियली इंडिपेंडंट वुमन आहे, तसं मला बऱ्याच सगळ्या मराठी लोकांना फायनान्शियली इंडिपेंडंट बनवायची इच्छा आहे. अरे वा. कारण जर मी खेडेगावातून येऊन करू शकते, बरोबर, एज्युकेशनमध्ये बरोबर, पुढे जाऊ शकते, बरोबर. तर मी बऱ्याच लोकांना सक्सेसफुल करण्यामध्ये मदत करू शकते. आधी आपण यशस्वी असायला लागतं आणि मग आपण यशस्वी असण्याचा मूलमंत्र लोकांना देऊ शकतो. बरोबर. सो मला असं वाटतं की माझ्या विजनमध्ये जे माझ्या गावखेड्यातले लोक आहेत, त्यांनी पुढे जाऊ, कारण त्यांचा हक्क आहे. कारण ते खूप प्रामाणिकपणे एफर्ट टाकतात. इनफॅक्ट कर्ज घेऊन ते शिकतात. मीही एज्युकेशनल लोन घेऊन शिकलेली आहे. तर त्या गोष्टी फळाला गेल्या पाहिजेत. म्हणजे आपण फक्त शेती करायला जन्माला आलो असं नाही. शेती ही तुमच्या शिवाय पण होऊ शकते. भले तुमची 15 एकर का असेना. ती करणारे लोकं आहेत. कारण कृषीप्रधान देश आहे. प्रत्येकाने त्या गोष्टी कराव्या. पण जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही डिझर्व्हिंग आहात, जर तुम्ही डिग्रीला लाखो रुपये खर्च केलाय, तर तुमच्या घरामध्ये कुणीतरी आय-टी जॉब करणारा सुद्धा असावा. म्हणजे प्रत्येक घरात आय-टी इंजिनियर असावं, असं मला वाटतं. हे माझं लाँग टर्मचं विजन आणि मिशन आहे. नाही, अगदी म्हणजे आमच्या या चॅनलचं पण मिशन आणि विजन तेच आहे बरं. की जास्तीत जास्त मराठी लोक कसे पुढे जातील, अगदी सगळ्याच सेक्टर्समध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये. बरोबर. म्हणजे स्टार्टिंगलाच आम्ही म्हटलंय की प्रत्येक सेक्टरमध्ये जोपर्यंत टॉप 10 मध्ये एक तरी मराठी नाव प्रत्येक ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असं आमचं मिशन आहे. ग्रेट, ग्रेट. आणि त्याच म्हणजे त्याच मिशनने आम्हाला हे चॅनल जे आहे आमचं, ते चॅनल पण आम्हाला टॉप 10 मध्ये न्यायचं आहे. ग्रेट, ग्रेट. आणि त्याच्यासाठी खरंच खूप छान प्रतिसाद आम्हाला पण महाराष्ट्र देतोय. आणि नक्कीच. तुमचं हे जे विजन आहे त्याच्याशी आमचं विजन खूप सिंक करतंय. ग्रेट. तर डेफिनेटली जे आज आत्ता हा एपिसोड आपले प्रेक्षक बघतायत, तर त्यांना पण हे लक्षात येईल की आपण आता कुठल्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. म्हणजे ऑलरेडी मराठी सक्सेसफुल लोक आहेत, जे तुमचं हँड होल्डिंग करायला तयार आहेत, ज्यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायची गरज आहे. बरोबर. एकदा तुम्ही पोहोचलात की डेफिनेटली तुम्हाला पुढचा मार्ग ते. आणि आज नेमकं गुरुपौर्णिमा आहे, येस. तर ते जे गुरुचं महत्त्व असतं ते यामार्फत मुलांपर्यंत पोहोचेल की तुमच्या आयुष्यात गुरु तर असलाच पाहिजे. एक्झॅक्टली. मग तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये जायचं असेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल, कोणत्याही सेक्टरमध्ये जायचं असेल, तर गुरु हा खूप महत्त्वाचा महत्त्वाचा असतो. आणि मी ॲक्च्युली सगळ्यांना आव्हान करेल की ज्यांना ज्यांना आय टी फील्डमध्ये आपल्याला जॉब करायचा आहे, हे स्वप्न जे उराशी बाळगून आहेत आणि त्यांना मार्ग सापडत नाही आहे, त्यांनी प्लीज मॅडमला संपर्क करा. कारण त्या खूप
छान पद्धतीने आता तुम्हाला पॉडकास्टमध्ये लक्षात आलंच असेल, की खूप छान पद्धतीने त्या गाईड करतात आणि खूप सोप्या भाषेत सांगतात, की नेमकं म्हणजे जे एक आय-टीत काम करणं हे एक भीतीदायक वाटतं हं. कुठेतरी, एक धडकी भरते. पण ते मी पण आता ऐकतो तर मला वाटतं अरे किती सोपं आहे. तर ॲक्चुअली थँक सो मच, की तुम्ही इतकं ईझी करून हे मुलांपर्यंत नेताय, की जेणेकरून त्यांना इझिली तो स्कोप मिळतोय, जो जनरली ग्रामीण भागातले मुलं असतील, तर ते त्यांच्या स्वप्नातच राहतं किंवा त्यांना वाटत राहतं, की आपल्याला हे जमणं शक्य नाहीये. बरोबर. ते आधीच हार मानून बसतात, हो. की या क्राउडपुढं माझं काही होणार नाही. नाही, बरोबर. तुमचंच होणार हा कॉन्फिडन्स द्यायचं काम आपलं असतं. सो ते दिलं पाहिजे आपण.